चला तर मग आज आपण जातो आहे बाटू केव बघायला। आणि समोर जो स्टॅच्यू दिसतो आहे तो मुरुगन देवतेचा आहे। मुरुगन देवता म्हणजे कार्तिकेय स्वामी, म्हणजे शंकर पार्वतीचा मुलगा, गणपती बाप्पाचे भाऊ। चला आता आपली कॅब आली आहे। आपल्या इथे कसं उबर ओला आहे तसं इथे ग्रॅब आहे। ग्रॅबचा ॲप डाउनलोड करून ठेवायचा म्हणजे पटकन अशी ही आपल्याला घेता येते। आणि बाटू केव हे कोलालमपूरवरून 13 किलोमीटर लांब आहे, तर आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी लागणार आहे जायला। तर आपण मलेशिया बघत बघत जाणार आहोत। आणि बाटू केव हे फेमस टुरिस्ट प्लेस आहे, खूप छान आहे। आणि ही खूप डेव्हलप कंट्री आहे आणि स्वच्छता तर एवढी होती की सगळं नीट अँड क्लीन होतं। रोड्स तर खूप छान होते आणि शॉप्स वगैरे पण खूप चांगले होते। कॅब केल्याने खूप सोयीस्कर होतं, अगदी आपल्या दारात गाडी उभी राहते आणि पाहिजे तिथे आपण पटकन जाऊ शकतो। तुम्ही इथे ट्रेनने पण येऊ शकता। आता आपण पोचत आलो आहे। हे बघा किती मस्त मोठं असं गेट आहे इथे। चला आता आपण आलो आहे इथे आणि बघा ही समोरची मूर्ती बघा किती छान आणि मोठी आहे। आणि ही मूर्ती 43 मीटर उंच आहे। आणि ही जी बाटू केव आहे ही जवळजवळ 400 मिलियन वर्ष ही जुनी आहे। आणि इथे खूप बंदर आहे, आपलं सगळं सामान सांभाळून ठेवायचं इथे आल्यावर। हे बघा साईडला किती छान कलरफुल मंदिर आहे, वरती बंदर पण खूप आहे। आणि या समोर ज्या कलरफुल पायऱ्या दिसत आहेत ना, आपण आता तिथनं वर जाणार आहोत। आणि या 272 पायऱ्या आहे, आपण हळूहळू वर जाणार आहोत। वेदर खूप छान आहे, अजिबात ऊन नाही आहे। आणि आम्ही सकाळी सकाळी निघालो त्यामुळे अजिबात ऊन नाही, काय नाही, मस्त ॲटमॉस्फिअर आहे। आणि या मंदिरात अजिबात शॉर्ट्स वगैरे अलाव नाही आहे, तुम्ही पूर्ण फुल पॅन्ट किंवा फुल ड्रेस घाला। आणि घातलाही असेल तर सोबत एखादी लुंगी वगैरे ठेवा, ती गुंडाळूनच वर तुम्हाला जाता येईल। वातावरण खूप छान आहे त्यामुळे चढायला अजिबात त्रास होत नाही आहे, आपण इझिली चढून जातो आहे वरती। आपण आता अर्ध्यापर्यंत पोचलो आहे। वरून बघा किती बारीक बारीक लोक दिसत आहे आणि मूर्ती बघा किती छान दिसते आहे। आता आपण इथे थोड्या वेळ बसू आणि वरून बघूया किती छान दिसत आहे सगळं। बघा किती मस्त दिसत आहे। आणि इथे थोडे आपण फोटोज वगैरे पण काढून घेऊया। आणि हो, पायऱ्या चढताना शूजच घाला, चप्पल इथे तुटते। शूज कम्फर्टेबल असतात, चढायला काही प्रॉब्लेम होत नाही। बघा आता आपण पोचतच आलो आहे, अगदी जवळ आहे। आणि ही जी बाटू केव आहे ही पूर्ण लाईमस्टोन पासून बनलेली आहे। आज सुद्धा आपण जाणार आहोत, ते सुद्धा लाईमस्टोन पासूनच बनलेलं आहे। फायनली आपण पोचलेलो आहे। चला तर मग आता आपण आज जाऊया। वरून थोडं थोडं पाणी पडत राहतं त्यामुळे शूज अगदी कम्फर्टेबल आहे इथे। आणि राईट साईडला हे जे आहे हे हनुमानजीचं मंदिर आहे। आपण पहिले इथे दर्शन घेऊ आणि मग समोर जाऊ।
आणि इथे आपल्याला थोड्या पायऱ्या उतराव्या लागतील आणि आपल्याला एक समोर छान मंदिर दिसेल. इथे आपण नंतर जाऊ. पहिले आपण मेन जे वरती मंदिर आहे तिथे जाणार आहोत. इथे हे छोटे छोटे दुकानं आहे. तुम्हाला काय सोव्हिनियर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. खूप छान आहे. सगळ्या गोष्टी कलरफुल आहे. आता बघा इथे समोर ज्या पायऱ्या दिसत आहे वर जायला, तिथे आपण पहिले जाणार आहोत. बघा ही पूर्ण मोठी अशी गुहा आहे, केव आहे. खूप मोठी अशी जागा आहे ही. कॅमेऱ्यात कदाचित ती छोटी दिसत असेल पण खूप मोठी आहे. चला आता आपण इथून वर जाऊया. हे आहे मुरगन देवाचं मंदिर, म्हणजेच कार्तिकेय स्वामीचं मंदिर आहे. बघा किती छान मूर्ती आहे. आणि गळ्यातला हार बघा किती सुंदर आहे. आणि हे बघा हे पूर्ण नॅचरल केव आहे. अतिशय जुनी आहे आणि वरून प्रकाश पडतो आहे. खाली बघा पूर्ण प्रकाश पडलेला आहे. आणि वरून दगडातनं पाणी झिरपत आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते जवळ जाऊन. हे सगळं लाईमस्टोन आहे. आणि ही बघा ही शंकरजीची मूर्ती आहे, नारद मुनी आहे आणि ब्रह्माजी आहे. अशा मूर्त्या इथे ठेवलेल्या आहे. खूपच छान वाटतं आहे इथे. वातावरण खूपच छान आहे. आम्ही एवढं चढत आलो पण जरासुद्धा जाणवलं नाही. आणि असं नारळावर कापूर लावायचा आणि नारळ फोडायचं अशी इथे प्रथा आहे. चला आता आपण खाली उतरूया. दारपा किती छान आहे. चला आता आपण हे पण मंदिर बघूया. हे पण कार्तिक स्वामीचं मंदिर आहे, मुरगन स्वामीचं. आपण बघूया इथे पूजा कशी केलेली आहे ती. सगळे पंडित लोक वगैरे आहेत इथे. खूपच छान पूजा केलेली आहे.
आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर इथे आपण गणपती बाप्पासाठी दिवा घेऊया. हो मला दिवा तिथून लावून इथे ठेवायचा. हो. चला आता आपण इथे दिवा लावूया आणि गणपती बाप्पाची आरती करूया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. काय दिसतं तुला? चांगलं वाटतं. चला आता आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आपण खाली जाऊया. चला आता आपण या दुकानातनं काहीतरी सोविनियर घेऊया आपल्या फ्रेंड्सला वगैरे देण्यासाठी. बघा अशा छोट्या छोट्या बॅग्स मी घेतल्या. आणि फ्रीज मॅग्नेट घेतले आम्ही. चला आता आपण खाली उतरूया. आपल्याला एक 10-12 मिनिटं लागतील उतरायला. आणि उतरताना या बंदराची पण मजा बघा. याला सगळे खायला देतात काही ना काही. आता आपण पूर्ण खाली उतरलो आहे. खाली उतरल्यावरही असं मोठं असं मंदिर आहे. सगळ्यांना आरती वगैरे देत आहे. आणि या मंदिरात सगळ्या देवी देवतांचे मंदिर आहे. गणपती, शिवजी, महालक्ष्मी सगळे मंदिर आहे. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मी आता सगळं तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवणार आहे. आणि इथे आम्हाला यांनी प्रसाद वगैरे दिला. खूप छान प्रसाद होता. हे शिवजीचं मंदिर आहे. बघा कसा ड्रेस वगैरे घातला आहे. मोठी अशी पिंड आहे. पूर्ण कव्हर केलेली आहे. आता आपण हा पूर्ण असा परिसर बघूया मंदिराचा. खूप छान कलरफुल आहे. खूप मस्त आहे. शांतता आणि वातावरण खूप मस्त होतं. आणि प्रत्येकजण असे इथे दिवे लावतात. अशी इथली पद्धत आहे. आणि आपण खाली उतरून आलो की इथे दुर्गा मातेचं असं मोठं मंदिर आहे. आणि इथे साईडला दुर्गा मातेची अशी मोठी विशालकाय अशी मूर्ती आहे. आणि आजूबाजूचा हा परिसर बघा किती छान मोठा आहे आणि स्वच्छ आहे. शांतता तर खूप होती. अगदी
प्लेझेंट असं वातावरण होतं. आता आपण आलो आहे बाहेर. ते बाहेर असे फुलांची दुकानं वगैरे आहे आणि असं छान असं एक मस्त रमणीय असं स्थान आहे. इथे तुम्ही नक्की या. हे मागे असल्यामुळे भरपूर लोकांना हे दिसत नाही. आणि इथे हनुमानजीचा मोठा असा पुतळा आहे, स्टॅच्यू आहे. आणि इथे ही रामायणा केव आहे. पण आमच्याजवळ तेवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही थांबलो नाही, बघितलं नाही. चला आता आपली कॅब आली आहे. आता मलेशिया बघत बघत आपण कुठेतरी छान काहीतरी खाऊया. भरपूर भूक लागलेली आहे. गाडी बघा किती फास्ट चालली आहे. अजिबात ऊन नव्हतं, मस्त असं थंड वातावरण होतं. आणि आता आपण आलो आहे बुटीक बिटांग या प्राईम लोकेशनवर. इथेच आपली स्टे पण आहे. पण पहिले आपण कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जेवण करूया आणि मग आपल्या स्टेवर जाऊया. हा बर्जिया टाइम्स मॉल आहे. इथे आपण जाणार आहोत जेवण करायला. आणि हा मॉल जो आहे तो आपल्या बिल्डिंगच्या अगदी जवळ आहे. बघा सगळ्या मॉलमध्ये क्रिसमस ट्रीने सजवलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. खूप मोठे मोठे असे क्रिसमस ट्री लावलेले आहे इथे. हे चायनीज हॉटेल आहे. बघा किती मस्त सजवलेलं आहे. चला हे आला आपलं साऊथ इंडियन हॉटेल बनाना ब्रो. आता आपण इथे जेवणार आहोत. बघूया कसं जेवण आहे ते. जेवण खूप छान होतं, एकदम टेस्टी होतं. आता आपण आलो आहे 7-Eleven मध्ये. ते बघूया आपण काहीतरी घेऊया आपल्याला खायला प्यायला. इथे पाण्याची बॉटल 200 ml ची 50 रुपयाला आहे. पाणी महाग आहे इथे, पण आम्हाला पाणी खरेदी करायची गरजच नाही पडली. आपल्या स्टेवरच पाणी होतं, छान फिल्टर पाणी होतं, त्यामुळे आम्ही तेच यूज केलं. एकशे एक मस्त मस्त गाड्या इथे आहे. ही लाल गाडी कोणती आहे मला कमेंट करून सांगा. आणि हा एरिया आहे बुटीक बिटांग. बाजूलाच आपली बिल्डिंग आहे. आपण चालत चालत जाणार आहोत.
ही बघा आली मेट्रो. दुपारचे 2 वाजले आहे आणि इथे झालं आहे ऊन. ही बाजूलाच आपली बिल्डिंग आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला हे दुकान होतं. आम्ही इथून खायचं घेतलं थोडंसं. आता आम्हाला करायचं आहे रोड क्रॉस. थांबा. चला, आता आली आहे आपली बिल्डिंग. खूप छान बिल्डिंग आहे. 47 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि 35व्या फ्लोअरला स्विमिंग पूल आहे. तो इन्फिनिटी पूल आहे आणि या बिल्डिंगचं नाव आहे लुसेन्शिया रेसिडेन्स. तर चला आता आपण आत जाऊया. आतून पण मी तुम्हाला दाखवते. आजूबाजूला मस्त पाणी आहे, छान त्याच्यात फिश आहे. खूप मस्त वाटतं या बिल्डिंगमध्ये सुद्धा. हे स्टुडिओ अपार्टमेंट आहे. याच्यात किचन आणि बेडरूम आहे. आपण किचनमध्ये सगळं काही बनवू शकतो, खाऊ शकतो. आणि आपल्या खिडकीतनंच दिसत आहे केएल टॉवर आणि ट्विन्स टॉवर. आपण मलेशियाचे 4 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. हा 5वा व्हिडिओ आहे. नेक्स्ट व्हिडिओ हा लंकावीचा राहणार आहे. खूप सुंदर आहे लंकावी. तर आपण पुढच्या भागात भेटूया. आणि अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट करा. मी त्याचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.